नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चाचणी क्रमांक 1 2026 इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान याची सराव पाहणार आहोत। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर विधानासमोर चौकटीत लिहा। म्हणजे या ठिकाणी रिकामी जागा जी आहे त्यात योग्य पर्यायाचा जो क्रमांक आहे तो लिहायचा आहे। या ठिकाणी पहिला आहे दाबाचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब। दुसरा आहे 1.5 व्ही विभवांतरांच्या 3 विद्युत घटांची बॅटरी स्वरूपात जोडणी केली आहे। या बॅटरीचे विभवांतर टिंबटिंब एवढे आहे, तर याचं उत्तर आहे अ। प्रश्न तिसरा पहिल्यातला तिसरा आहे जेनेरिक औषध यांना टिंबटिंब असेही म्हणतात। याचा पर्याय क्रमांक आहे ब। त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ब आहे योग्य जोड्या जुळवून त्याचे वर्णाक्षर चौकटीत लिहा। या ठिकाणी गट अ आहे आणि गट ब आहे। गट अ मध्ये 1 ला आहे बल आणि 2 ला आहे वातावरणीय दाब। त्याचं उत्तर आहे पहिल्याचं ए न्यूटन, बलला न्यूटन आणि वातावरणातील दाबला ब हेक्टोपास्कल। खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा। पहिलं आहे कवकांची पेशीभित्तिका कार्य कायटिनपासून बनलेली असते, हे विधान सत्य आहे। दुसरं आहे रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे, हा असत्य आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा आहे खालील उपप्रश्न सोडवा। या ठिकाणी 2 उपप्रश्न दिलेले आहेत 4-4 मार्कासाठी, एक आहे। त्यामध्ये पहिला आहे संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करा। तर संतुलित आहार म्हणजे काय, तर आपल्या शरीरासाठी जो योग्य आहार आहे त्याविषयी माहिती आहे, पाहूयात। पहिला आहे संतुलित आहारामुळे शरीरातील सर्व आवश्यक पोषक तत्वे योग्य प्रमाणात मिळतात। त्यानंतर 2 आहे शरीरात वाढ व विकास योग्य प्रकारे होते। तिसरा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। चौथा आहे शरीर निरोगी व तंदुरुस्त राहते। 5वं आहे ऊर्जा मिळते, काम करण्याची क्षमता वाढते। तर ही संतुलित आहाराची महत्त्व आहेत। त्यानंतर नंबर 2 आहे विषाणूची वैशिष्ट्ये लिहा। पहिलं आहे विषाणू अतिसूक्ष्म असतात। 2 ते पेशीरहित असतात। 3 ते फक्त सजीव पेशीमध्येच वाढ प्रजनन करतात। चौथा आहे सजीव पेशीबाहेर ते निष्क्रिय असतात। 5 त्यांच्यात DNA किंवा RNA यापैकी एकच जनुकीय पदार्थ असतो। 6वं आहे अनेक रोगांना कारणीभूत ठरतात, उदाहरणार्थ फ्लू, डेंग्यू, कोविड-19। तर अशा ही विषाणूंची वैशिष्ट्ये आहेत। याच्यात 3 नंबरचं आहे कारण लिहा। समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीवर बुडते। त्याचं उत्तर पाहूयात। समुद्राच्या पाण्यात क्षार असल्यामुळे त्याची घनता गोड्या पाण्यापेक्षा जास्त असते। त्यामुळे समुद्राच्या पाण्यात उत्प्लवक बल जास्त मिळते, म्हणून जहाज समुद्रात कमी बुडते तर गोड्या पाण्यात अधिक खोलीपर्यंत बुडते। या ठिकाणी चौथा आहे सुबक व नामनिर्देशक आकृती काढा। या ठिकाणी कोरडा विद्युत घट याची आकृती काढायची आहे आणि त्याला नावसुद्धा द्यायची आहे। तर अशा पद्धतीची या ठिकाणी कोरडा विद्युत घटची आकृती दाखवलेली आहे आणि नावसुद्धा दिलेली आहेत। या ठिकाणी आहे घनध्रुव प्लस डांबर, त्यानंतर इलेक्ट्रोलाइट पेस्ट, त्यानंतर कार्बन दांडा, जस्ताचे भांडे आहेत हे, त्यानंतर ऋणध्रुव। तर अशा पद्धतीने ही आकृती या ठिकाणी विद्युत घटची आहे।
प्रश्न तिसरा, एखादी वस्तू द्रवात टाकल्यास ती वस्तू द्रवात बुडेल, वर येऊन तरंगते की द्रवात आत तरंगते हे कसे ठरते? तर त्याचं उत्तर पाहूयात. वस्तूचे तरंगणे किंवा बुडणे हे वस्तूची घनता आणि द्रवाची घनता यावर अवलंबून असते. पहिलं आहे, वस्तूची घनता द्रवापेक्षा जास्त असेल तर वस्तू बुडते. दुसरं आहे, वस्तूची घनता द्रवापेक्षा कमी असेल तर वस्तू तरंगते. तिसरं आहे, वस्तूची घनता द्रवाच्या घनतेइतकी किंवा जवळपास असेल तर ती अर्धवट तरंगते. प्रश्न चौथा आहे, ओळखा पाहू मी कोण? यामध्ये पहिला आहे, मी कुजलेल्या कार्बनी पदार्थावर जगते. यामध्ये त्याचं उत्तर आहे कवक. दुसरं आहे, माझे प्रजनन बहुधा द्विखंडाने होते. याचं उत्तर आहे जीवाणू. मी माझ्यासारखी प्रतिकृती निर्माण करतो. यात उत्तर आहे पेन्सिलियम. चौथं आहे, मला केंद्रक, प्रद्रव्यपटल किंवा पेशी अंगके नसतात. याचं उत्तर आहे जीवाणू. तर या ठिकाणी आपण इयत्ता 8वीची सामान्य विज्ञानाची ही सराव प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.